श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, येत्या ज्येष्ठ पौर्णिमेला तब्बल 37 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि चमत्कारिक ग्रहयोग जुळून येत आहे. कन्या राशीच्या जातकांनो, हा केवळ एक नेहमीसारखा बदल नाही, तर तुमच्या नशिबाचा पट उलथा पालट करणारी एक महाभयंकर, तितकीच अद्भुत रात्र ठरणार आहे. या रात्री थेट देवो के देव महादेव यांचा विशेष आणि चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यावर बरसणार आहे. एका बाजूला भोलेनाथची अथांग कृपा तुमच्यावर होत असताना, दुसऱ्या बाजूला काळोखात दबा धरून बसलेली एक भयंकर चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसली आहे. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी 3 असे गुप्त संकेत पाठवलेत, ज्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही. विसरूनही ही एक चूक करू नका, अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रात्री तुमच्या जवळचा एक शत्रू तुमच्यावर उलटणार आहे. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील आजवरची सर्वात मोठी आणि शेवटची निर्णायक रात्र ठरणार आहे. असे या रात्री नेमके काय घडणार आणि महादेव आपल्या भक्ताचे रक्षण कसे करणार? कोणते 3 संकेत हे ब्रह्मांड तुम्हाला देत आहे आणि कोणती एक चूक, जी महाचूक आहे, जी तुम्हाला थेट भिकेला लावू शकते? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओतील भविष्यवाणी एक एक सेकंद तुमच्या जगण्याची दिशा बदलणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, आकाश मंडळात निर्माण झालेला हा अद्भुत, अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व कलाटणी देणार आहे. तुमचा राशीस्वामी स्वतः बुद्धीचा कारभारी बुधदेव असून या पौर्णिमेला चंद्राची विशिष्ट स्थिती आणि इतर प्रमुख ग्रहाची युती असा काही महासयोग घडून आणत आहे, जो तब्बल 37 वर्षापूर्वी निर्माण झाला होता. हा केवळ एक खगोलशास्त्रीय बदल नसून तुमच्या नशिबाचे चक्र संपूर्णपणे फिरवणारी एक महाघटना आहे. या चमत्कारी योगामुळे तुमच्या कुंडलीतील सुप्त शक्ती आणि भाग्याची स्थाने अचानक जागृत होत असून, आजवर तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे, अदृश्य अडथळे आता कायमचे दूर होताना दिसतील. कन्या राशीच्या जातकानं, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही जो मानसिक त्रासातून, आर्थिक विवेचनेतून आणि कठोर संघर्षातून जात आहात, त्या सर्व दुःखाचा अंत करण्याची वेळ आता आली आहे. कारण या दुर्मिळ ग्रहयोगाचा थेट प्रभाव तुमच्या कर्मभावावर आणि भाग्यभावावर पडत असल्यामुळे, जिथे तुमचे नशीब साथ देत नव्हते, तिथे आता अचानक चमत्कारी बदल पाहायला मिळतील. समाजात तुमचे नाव, पद, प्रतिष्ठा वाढेल, तसेच जुनी रखडलेली कामे कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय पूर्ण होऊ लागतील. तुमच्यावर असलेली नकारात्मकतेची आणि संकटाची सावली दूर होऊन एका अत्यंत पवित्र व दैवी ऊर्जेचा संचार तुमच्या जीवनात होणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, हा चमत्कार जितका मोठा, लाभदायक आहे, तितकाच तो तुम्हाला आतून बदलणारा आणि अधिक जबाबदार बनवणारा ठरणार आहे. ब्रह्मांडाची ही अथांग ऊर्जा तुमच्या बाजूने उभी राहत असताना, तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतीलच. पण लक्षात ठेवा, हा काळ जेवढा भरभराटीचा आहे, तेवढाच तो तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची आणि भविष्यासाठी अत्यंत सतर्क राहण्याची चेतावणी देत आहे. हा महायोगाच्या काळात जर तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात आणि योग्य दिशेने पाऊल टाकले, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, जे काही कन्या राशीच्या जातकांनो, आता जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण या पौर्णिमेच्या शक्तिशाली रात्री, जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल, तेव्हा रात्री ठीक 12 वाजता तुमच्याच भावकीतला, तुमच्या रक्ताचा माणूस, जो बाहेरून गोड बोलतो पण आतून तुमच्यावर प्रचंड जळतो, तो तुमच्यावर गुप्तपणे तंत्र मंत्र करणे किंवा काळी जादू करण्याचा भयंकर प्रयत्न करणार आहे. तुमचे हस्त खेळते कुटुंब उद्ध्वस्त करणे, तुमच्या प्रगतीला खीळ घालणे आणि तुम्हाला रस्त्यावर आणणे, हाच याचा कुटील हेतू आहे. हा शत्रू तुमच्याच घरातल्या आणि जवळच्या माहितीचा वापर करून या रात्रीच्या काळोखात त्याची काळी कृत्य करणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला या शत्रूची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. कारण या पौर्णिमेला तुमच्या पाठीची स्वतः ब्रह्मांड नायक आणि काळ त्याच्या भीतीने थरथर कापतो ते महादेव खंबीरपणे उभे आहेत. तो कपटी शत्रू रात्री 12 वाजता जसा त्याचा काळा डाव सुरू करेल, तसेच महादेवाचे तिसरे नेत्र उघडतील आणि महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असल्याने, त्या शत्रूने केलेला हा तंत्र मंत्र उलटूनच थेट त्याच्या शत्रूवरच
प्रहार करेल. भोलेनाथ या रात्री त्या कपटी माणसाला असा भयंकर धडा शिकवतील की त्याची येणारी 7 पिढ्या तुमच्या नावाचा नाद करणार नाही. वाईट प्रवृत्तीचा नाश करून महादेव तुमच्या घराभोवतीचे सुरक्षेचे अभेद्य कवच निर्माण करतील. कन्या राशीच्या जातकानो महादेवाची तुमचे संरक्षण करण्याचं ठरवलंय तर तुम्ही स्वतः त्या काही गोष्टी काळजी घेणे सुद्धा गरजेचं आहे. कारण या पौर्णिमेच्या रात्री विनाकारण घराबाहेर पडू नका. विशेषतः रात्री 11 ते 1 दरम्यान कोणत्याही निर्जन जागी चौकात जाणे टाळा. आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याबाहेर कोणी काही टाकले आहे का याकडे लक्ष ठेवा. त्या शत्रूचे नाव चेहरा अचानक तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो, पण तुम्हाला त्याच्याशी थेट वाद घालायचा नाही. सर्व काही महादेवावर सोडून द्या, कारण त्या रात्री भोलेनाथचा न्याय अत्यंत कठोर व तत्काळ असणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो या 37 वर्षानंतर येणाऱ्या महायोगाच्या प्रभावाने तुमचे संपूर्ण हे ब्रह्मांड हे निसर्ग तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि महत्वाचे 3 संकेत देणार आहे. अजिबात दुर्लक्ष त्याकडे करू नका, कारण पहिला संकेत तुमच्या अंतर्मनातून म्हणजे स्वप्नाच्या अंतर्ज्ञानाच्या म्हणजे इंट्युशन पॉवरच्या माध्यमातून प्रकट होत आहे. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी अचानक जाग येत असेल किंवा एखादी घटना घडण्यापूर्वीच तिच्या चांगल्या वाईट समजण्याचा अंदाज तुमच्या मनात आधीच येत असेल, तर समजा की दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. हे संकेत दर्शवतात की तुमच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी किंवा तुमच्यासमोर येणारी मोठी संधी ओळखण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला आधी सतर्क करत आहे. कन्या राशीच्या जातकानो दुसरा संकेत, मोठा संकेत तुमच्या दैनंदिन जीवनात अडकलेल्या कामाच्या स्वरूपात समोर येत आहे. ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध अनेक वर्षापासून तुटले होते किंवा जी महत्वाची कामे कोर्ट कचेऱ्यात, पैशाच्या व्यवहारात किंवा सरकारी पातळीवर कमालीची रेंगाळली होती, ती अचानक कोणत्या मोठ्या प्रयत्नाशिवाय पुढे सरकूही लागतील. ज्यांनी तुम्हाला भूतकाळात फसवले होते किंवा मित्रांनो तुमच्याशी प्रतारणा केली होती, त्या व्यक्ती अचानक स्वतः तुमच्यासमोर झुकू लागतील व त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळताना दिसतील. हा स्पष्ट संकेत आहे की ग्रहाची वक्रदृष्टी आता तुमच्यावरून हटली असून तुमच्या नशिबाची बंद कुलूप उघडण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार आहे या पौर्णिमेपासून. कन्या राशीच्या जातकानो या महायोगाचा तिसरा व अत्यंत तीव्र संकेत तुमच्या शरीरातील भौतिक व मानसिक ऊर्जेच्या बदलामधून दिसून येईल. जर तुम्हाला अचानक तुमच्या शरीरामध्ये विशेषतः डाव्या भागात किंवा हातापायाच्या तळव्यावरती एक वेगळीच उष्णता किंवा कंपनाची जाणीव होत असेल, तर हे समजून घ्या की तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र या पौर्णिमेच्या चमत्कारी लहरीशी थेट जोडले जात आहे. या काळात तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होऊ शकते किंवा अचानक अत्यंत शांत वाटू शकते, कारण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून तिथे सकारात्मक प्रचंड प्रभाव सुरू होत आहे. निसर्गाचे हे तिन्ही संकेत ओळखूनच तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण हा तुमच्या महाबदलाचा काळ या पौर्णिमेपासून सुरू होईल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो जिथे इतका मोठा व चमत्कारी ग्रहयोग जुळून येतो, तिथे एका बाजूला अथांग यशाची दारे उघडत असताना दुसऱ्या बाजूला विनाशाचा मोठा धोकाही डबा धरून बसलेला असेल. आणि शक्तिशाली काळात तुमची अतिविश्वास आणि रागाच्या भरात घाईघाईने निर्णय घेण्याची एक चूक तुम्हाला खूप मोठ्या संकटात टाकू शकते. या पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे तुमच्या मनातील भावना तीव्र होतील, ज्यामुळे काही वेळा तुमचा स्वतःवरील ताबा सुटू शकतो आणि तुम्ही क्रोधाच्या भरात जवळच्या विश्वासू व्यक्तींशी नाते तोडून बसू शकता. लक्षात ठेवा, या काळात तुमच्या वाणीवर संयम नसणे किंवा अहंकारात येऊन कोणाचाही अपमान करणे ही तुमची सर्वात मोठी घोडचूक ठरेल, जी तुमचे हसते खेळते जीवन विस्कळीत करू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, या चमत्कारी काळात आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला कमालीची गुप्तता आणि सावधानता बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही कोणाच्याही गोड बोलण्याला भुलून किंवा रातोरात श्रीमंत होण्याच्या मोहाने नको तिथे मोठी गुंतवणूक केलीत, तर तुमचे पैसे कायमचे अडकू शकतात. तसेच या काळात स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत, भविष्यातील योजना किंवा घरातील गुप्त गोष्टी बाहेरील व्यक्तींसमोर उघड करण्याची चुकूनही करू नका, कारण तुमचेच जवळचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. कोणालाही मोठे कर्ज देणे किंवा कोणासाठी जामीन राहणे या काळात पूर्णपणे टाळा, कारण या दिवसांत पैशांच्या बाबतीत केलेली एक लहान चूकही तुम्हाला आर्थिक खाईत लोटू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, ही केवळ एक साधारण किंवा दरमहा येणारी पौर्णिमा नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याचा पट बदलून टाकणारा एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर
आणि खडतर तपश्चर्येनंतर आलेली ही रात्र तुमच्या भूतकाळातील सर्व वेदना, दारिद्र्य आणि अन्यायाचा अंत करणारी महाकाय रात्र ठरेल. या रात्री आकाशमंडळातील नक्षत्रांची आणि ग्रहांची स्थिती अशा एका गुप्त आणि रहस्यमय कोनामध्ये असेल, जिथे तुमची इच्छाशक्ती, तुमचे कष्ट आणि तुम्ही केलेली प्रार्थना थेट ब्रह्मांडाच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचेल. या एका रात्रीच्या चमत्कारी प्रभावाने तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत घटना घडायला सुरुवात होईल, ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कन्या राशीच्या जातकांनो, आजवर ज्या आर्थिक विवंचनेने तुम्हाला रात्री अपरात्री जागे ठेवले, ज्या कर्जाच्या डोंगराखाली तुमचे कुटुंब दबले गेले आणि ज्या आजारांनी तुमच्या घरात घोर निराशा आणली, त्या सर्व समस्यांचे कुलूप ही रात्र कायमचे तोडून टाकणार आहे. या रात्री वातावरणात पसरलेली दैवी ऊर्जा तुमच्या घरात आणि शरीरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग अचानक मोकळे होतील. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे रक्ताचे पाणी करून संघर्ष करत होतात, त्या गोष्टी अगदी चुंबकीय शक्तीसारख्या स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कोंडी फुटण्याचा आणि भाग्योदयाचा महामार्ग या रात्रीच्या अंधारातूनच प्रकाशमान होणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या 37 वर्षांनंतर जुळून आलेल्या अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी महायोगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि शत्रूची काळी नजर मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला काही विशेष महाउपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून सूर्याला अर्घ्य द्या आणि रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण कलेने प्रकाशमान असेल, तेव्हा चंद्राच्या शीतल प्रकाशात किमान 15 ते 20 मिनिटे बसा. या काळात शांत चित्ताने, विशेषतः रात्री 12च्या दरम्यान, महादेवांचा सर्वात शक्तिशाली मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा ओय नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायामुळे शत्रूची वाईट शक्ती जागीच भस्म होईल आणि महादेवांचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी सक्रिय होईल. कन्या राशीच्या जातकांनो, या चमत्कारी रात्री तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा कायमचा वास राहावा, यासाठी आपल्या उंबरठ्यावर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू, गरीब किंवा अपंग व्यक्तीला हिरवे मूग, अन्न किंवा हिरवे वस्त्र आवर्जून दान करा, कारण तुमच्या राशीसाठी हे महादान नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरेल. या काळात आपल्या घरातील देव्हाऱ्यात आणि मुख्य प्रवेशद्वारावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा, ज्यामुळे घरातील वास्तुदोष आणि वाईट शक्तींची सावली कायमची दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह अखंड सुरू राहील. कन्या राशीच्या जातकांनो, भविष्यात पाऊल टाकताना तुम्हाला आता कमालीची गुप्तता, संयम आणि शिस्त पाळावी लागणार आहे, कारण इथून पुढे तुमचे सुवर्ण दिवस सुरू होत आहेत. तुमच्या आगामी योजना, व्यवसायातील नवे विचार किंवा पैशांचे व्यवहार याबद्दल अगदी जवळच्या मित्रांसोबतही तोपर्यंत चर्चा करू नका, जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आणि कितीही मोठा अधिकार किंवा पैसा मिळाला तरी मनात अहंकार येऊ देऊ नका. महादेव स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, संयम राखा आणि या चमत्कारी काळाचे पूर्ण श्रद्धेने स्वागत करून आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. कन्या राशीच्या जातकांनो, महादेवांचा हा महाआशीर्वाद आणि चमत्कारी योग तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडवून आणणार आहे आणि प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण करणार आहे. जर तुमचा भगवान शंकराच्या या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे भोलेनाथाची कृपा आणि संरक्षण तुमच्यावर कायम राहील. हा अत्यंत महत्त्वाचा आणि नशीब बदलणारा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच अत्यंत रहस्यमय आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा.